जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 41. निर्याण. प्रभूंचा आध्यात्मिक दरबार हा सामान्य दरबाराहून अगदी वेगळा होता. या दरबारात 5 प्रमुख मूर्ती होत्या. हे 5 जण म्हणजे माणिक प्रभू, बयम्मा देवी, हनुमंतदादा, नृसिंह तात्या आणि व्यंकम्मा. हे 5ही जण भिन्न व्यक्तिमत्वाचे असूनही अंतर्यामी एका दिव्य शक्तीने बांधल्यामुळे एकरूप होते. या सर्वांची समाधी एकामागून एक झाली. हनुमंतदादा महाराज. प्रभूंच्या दरबारातील 5 मूर्तींपैकी प्रथम प्रयाणाचा मान प्रभूंचे ज्येष्ठ बंधू हनुमंतदादा यांना मिळाला. हनुमंतदादांनी आपला देह विसर्जित करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी प्रभूंशी काही दिवस एकांतात चर्चा केली. समाधीची पूर्वतयारी म्हणून हनुमंतदादांनी सशास्त्र चतुर्थाश्रमाचा स्वीकार केला. आपल्या आधी आपला पुत्र जाण्याची अनुमती मातेकडून घेणे हे अतिशय कठीण काम होते. प्रभूंनी व हनुमंतदादांनी बयम्मांकडून ही अनुमती घेण्याचे अवघड काम केले. मग हनुमंतदादांनी मातेला वंदन केले. शास्त्रानुसार मातेच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा एक मार्ग आहे. इसवी सन 1 मार्च 1862 या दिवशी हनुमंतदादांनी योगमार्गाचा अवलंब करून आपला नश्वर देह विसर्जित केला. त्यांनी समाधी घेतली. हनुमंतदादा महाराज मौन वृत्तीचे परमसमर्थ योगी होते. अनाथ, गोरगरीब, दीनदुबळे, गोसावी बैरागी, फकीर इत्यादी लोकांवर त्यांची प्रेमळ दृष्टी असे. हनुमंतदादा मातेचा आज्ञाधारी पुत्र होते. तसेच ते प्रेमळ बंधू होते. त्यांच्या निधनाने माणिकनगरमधील आबालवृद्ध शोकाकुल झाले. माता व बंधू यांनाही अनावर दुःख झाले. हनुमंतदादा महाराजांनी संगमावर जेथे समाधी घेतली त्या जागी एक लहानसे देऊळ बांधले गेले. हनुमंतदादा महाराजांच्या समाधीचे वर्णन प्रभूचरित्र लेखक रामचंद्र सोलापूरकर यांनी पुढील प्रमाणे केले आहे. मौनी असलेले दादासाहेब कोणत्याही कारभारात नसत. ते कोणाशीही भाषण करत नसत. दादासाहेब नेहमी एकांतात परब्रह्म ध्यानात ध्यानस्थ राहत. ते आत्मसुखात तल्लीन असत. पहिल्यापासून त्यांची जी वृत्ती होती तीच समाधीपर्यंत कायम राहिली. समाधीपूर्वी आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी प्रभूंनी दादासाहेबांबरोबर आत्मरूप चर्चा केली. ते दोघे सतत 3 दिवस व 3 रात्री दाराला कडी लावून एकांतात चर्चा करत होते. त्या काळात स्नान, शौच, लघवी, खाणेपिणे काहीच नाही. चौथ्या दिवशी प्रभू दादासाहेबांच्या समाधीच्या तयारीला लागले. त्यासाठी संगमावर जागा तयार केली. समाधीच्या दिवशी देवाची पूजा अर्चा, नैवेद्य, प्रसाद इत्यादी सर्व नित्यविधी लवकर आटोपण्याचा हुकूम प्रभूंनी सर्वत्र दिला. प्रभूंनी मातोश्री व नृसिंह तात्यांना कळवले की द्वादशीप्रमाणे सर्व विधी लवकर आटोपल्यानंतर दादासाहेबांची समाधी व्हायची आहे. हे कळताच ते दोघे परमदुःखी झाले. ते बघून दादासाहेबांनी त्या दोघांची समजूत घातली. नंतर ब्राह्मणांच्या वेदघोषात सर्व साधुसंत, बैरागी, प्रभू, मातोश्री व सर्व लोकांसमक्ष दादासाहेबांचा ब्रह्मरंध्रभेद होऊन त्यांची प्राणज्योत ब्रह्मरूपी समरस झाली. मग धर्मशास्त्राप्रमाणे पुढील सर्व विधी यथासांग होऊन प्रभू महाराजांकडून हजारो रुपयांचा दानधर्म झाला. अशा प्रकारे रामचंद्रबुवांनी हनुमंतदादा महाराजांच्या समाधीचे वर्णन केले आहे. प्रभूचरित्र लेखक टोळ यांनी समाधीचे वर्णन ज्येष्ठ बंधू हनुमंतदादा यांचे हठयोगरित्या देहावसन झाले एवढेच केले आहे. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.